नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एमपीएससी पीआयक्यू सिरीजमध्ये इतिहास विषयाचे प्रश्न बघणार आहोत. तर इतिहास विषयाचे प्रश्न जो 2019चा कंबाईन प्रिलिमचा पेपर झाला होता तर त्यावर आधारित असणारे प्रश्न आहेत. तर आज आपण वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली होती. शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली असा प्रश्न होता. तर इथं ऑप्शन्स बघा, विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. तर याचं करेक्ट आन्सर येतं वरीलपैकी सर्व वृत्तपत्रांना त्यांनी आर्थिक मदत केलेली होती. विजयी मराठा हे पत्र जे ब्राह्मण, हे सगळे वृत्तपत्र जर तुम्ही बघितली ब्राह्मणेतर चळवळीतली वृत्तपत्र तुम्हाला बघायला मिळतात. विजयी मराठा हे जे पत्र आहे हे पत्र कुणी सुरू केलं होतं तर ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती ती म्हणजे श्रीपतराव शिंदे यांनी हे पत्र सुरू केलेलं होतं. तरुण मराठा असू द्या, कैवारी असू दे किंवा तेज असू द्या, हे तिन्ही पत्र, या ठिकाणची तिन्ही पत्र एकाच व्यक्तींनी सुरू केलेली आहेत. त्यांचं नाव आहे दिनकरराव जवळकर. काय नाव आहे? दिनकरराव जवळकर. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीतले बरेचसे वृत्तपत्र होती, ह्या वृत्तपत्रांना मदत शाहू महाराजांनी केलेली तुम्हाला बघायला मिळते. ओके, तर हे तुम्हाला इथं महत्वाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम, आता लक्षात घ्या, जॉन माल्कम, आणि इथं काय म्हणले, सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला. आता सतीबंदीचा कायदा हा कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला उत्तर लक्षात आलं पाहिजे. 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा झाला. आणि हा कायदा कुठं झाला होता तर सुरुवात फोकस झाला होता बंगालमध्ये. आणि बंगालमध्ये कुणी महत्वाचा रोल अदा केला त्यामध्ये, तर त्यामध्ये व्यक्ती येते राजा राममोहन रॉय. ही व्यक्ती तुम्हाला तिथं पाहायला मिळते. मग त्यावेळेचे त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल कोण होते तर त्यांचं नाव येतं लॉर्ड विल्यम बेंटिक. कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि बंगाल प्रांतामध्ये सतीबंदीचा कायदा तो चर्चेतला मुद्दा होता. तर त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये, आता हे जॉन माल्कम आहेत तर मुंबई प्रांतामध्ये होते, तर त्यांनी सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्यांना जो पाठिंबा दिला ते म्हणजे नाना शंकर शेठ, किंवा त्यांना आपण जगन्नाथ शंकर शेठ या नावानं ओळखतो. त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान आहे, हे आपण या अगोदरी बघितलंय. केम बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना स्थापन त्यांनी केली होती. त्याच्या मागे त्यांचा महत्वाचा वाटा होता, कारण मुंबईमध्ये ज्या शाळा सुरू झाल्या तर त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा रोल महत्वाचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची रिमाइंडर, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन असं सर्च करा आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आपले लॉन्च झालेत. सध्या चर्चेत असणारा कोर्स आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात. तर प्रत्येक टॉपिकनुसार, प्रत्येक सेक्शननुसार आपण 900 प्रश्नांची ही मोठी सिरीज आहे. ही सिरीज आपल्या ॲपवर कव्हर केलेली आहे. हे ॲप जवळपास 900 प्रश्न आणि 300 प्रश्न तुम्हाला रिव्हिजन ओरिएंटेड त्या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल. किंमत फक्त 249 रुपये. तर नक्की जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या ठिकाणाहून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं शालापयोगी पुस्तके लिहिली. आता शालापयोगी पुस्तके कोणी लिहिली तर याच्यामध्ये तुम्हाला नावं तर बघा, काय काय नावं दिलेली आहेत. तर काशीनाथ छत्रे, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, हरी केशवजी आणि कॅप्टन जॉर्ज तुम्हाला हे जर्विस हे नाव दिलेलं आहे. तर ह्या सहकाऱ्यांनी पुस्तकं लिहिण्यामध्ये यांचा सगळ्यांचा वाटा येतो. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं इथं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. काशीनाथ छत्रे यांनी गणित असेल किंवा विज्ञान असेल या विषयाची पुस्तकं लिहिलेली आहेत. कुठली? गणित आणि विज्ञान. ठीक आहे. त्यानंतर दुसरं नाव येतं यामध्ये, त्यांचं नाव आहे जगन्नाथ शास्त्री क्रमवंत. जगन्नाथ शास्त्री क्रमवंत हे विद्वान होते. या सर्वांनी ना, हे जे सगळे आहेत ना, आता ही चारही लोक कोणत्या एका कॉमन संस्थेच्या संदर्भात येतात हाच मुद्दा आहे. त्यांनी पुस्तकं लिहिली हे बरोबर आहे, पण कोणत्या संस्थेच्या, एका कॉमन संस्थेच्या माध्यमामधून येतात तर ती आहे बॉम्बे
कोणती संस्था आहे ते बघूया आपण. बॉम्बे नेटिव्ह ओके. बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी ही जी सोसायटी होती बॉम्बेमधली, तर या सोसायटीच्या माध्यमातून ह्या सगळ्यांनी शालापयोगी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर इथं तुम्हाला सगळेच उत्तर बरोबर आहेत. काशीनाथ छत्रे नावं लक्षात ठेवा. त्यानंतर जगन्नाथ शास्त्री क्रमवन, हरी केशवजी आणि कॅप्टन जॉर्ज जर्विस. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं? आता जेव्हा वेदोक्त प्रकरण झालं त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी जे ब्राह्मणी वर्चस्व आहे त्याला आव्हान देण्याचं ठरवलं आणि जो धार्मिक अधिकारावर एकाच वर्गाची मक्तेदारी होती तर त्याच्यासाठी त्यांनी एक नवीन पाऊल उचललं आणि कोल्हापुरामध्ये एक नवीन धर्माचार्य पीठाची स्थापना केली. त्या पीठाला नाव त्यांनी दिलं होतं छत्र जगद्गुरु पीठ. छत्र जगद्गुरु पीठ. आणि या पीठाचे पहिले शंकराचार्य म्हणून 1920 रोजी सदाशिव बेनाडीकर यांची निवड केली. कोणाची निवड केली? सदाशिव बेनाडीकर यांची निवड केली होती 1920 मध्ये. तर सदाशिवराव पाटील बेनाडीकर हा एक तरुण मराठी विद्वानाची त्या ठिकाणी नेमणूक केलेली पाहायला मिळते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता? आता प्रतियोगिता सहकार पक्ष हा कधी स्थापन झाला, इथून आपले मुद्दा चर्चेत आला पाहिजे. हा स्थापन झाला होता 1926 मध्ये. हा पक्ष कधी स्थापन झाला? 1926 मध्ये. आता ह्या पक्षाची स्थापना का झाली? जो 1 जानेवारी 1923 ला स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता. 1 जानेवारी 1923 ला स्वराज्य पक्ष. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये 2 लोकांचा रोल होता. एक होता चित्तरंजन दास आणि दुसरे होते मोतीलाल नेहरू. चित्तरंजन दास या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते, मोतीलाल नेहरू सचिव होते. परंतु स्वराज्य पक्षामध्ये जेव्हा चित्तरंजन दास यांचा निधन झालं त्यानंतर त्याच्यामध्ये 2 गट पडले आणि ह्या स्वराज्य पक्षामध्ये मतभेद होऊन काही लोकांनी एकत्र येऊन जो पक्ष स्थापन केला त्याला नाव दिलं प्रतियोगिता सहकार पक्ष. म्हणजे काय? तर ब्रिटिश सरकारला सरसकट विरोध न करता जिथं शक्य असेल किंवा राष्ट्रीय हिताचं असेल अशा ठिकाणी सहकार्य करायचं असं या संघटनेचं मत होतं. मग या प्रतियोगिता सहकार पक्षामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश होता? तर जे टिळकवादी अनुयायी आहेत, टिळकांचे अनुयायी म्हणतो आपण ना सगळे, ते यामध्ये येतात. म्हणजे न. ची. केळकर असतील, मदन मोहन मालवीय असतील किंवा बाशी मुंजे असतील. मुंजे तर लक्षात ठेवा. तर हे नागपूरमधले हिंदू महासभेचे एक महत्वाचे समर्थक न. ची. केळकर हे तुम्हाला लोकमान्य टिळकांचे अनुयायी. मदन मोहन मालवीय या नेत्याने प्रतिसहकाराच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि लोकनायक श्री अने यांचाही त्यामध्ये समावेश होता विदर्भामधले. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, उलगुलन नावाचा आदिवासी विग्रह कोणी घडवून आणला होता? तर याचं करेक्ट आन्सर येतं बिरसा मुंडा. त्यावेळी तो मुद्दा चर्चेमध्ये होता. उलगुलून या शब्दाचा अर्थच तसा आहे. या शब्दाचा अर्थ होतो महान असा उठाव, महान उठाव असा त्याचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा. किंवा मोठी चळवळ. आता हा शब्द जो होता म्हणजे आताचं झारखंड आणि त्यावेळचं छोटा नागपूर हा जो भाग होता त्या भागामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं. 1899 ते 1900 हा जो पिरियड होता या पिरियडमध्ये छोटा नागपूर म्हणजे आताचं झारखंड पठारावरचा जो नागपूर पठार आहे त्यावरच्या प्रदेशामध्ये बिरसा मुंडा यांनी हा विद्रोह घडवून आणला होता. तर याचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला कोणते इंग्रज अधिकारी उपस्थित होते? आता इंग्रज अधिकारी जर तुम्ही बघितले तर तिथं ॲलन ह्यूम यांचं नाव असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ॲलन ह्यूम होते, हेनरी कॉटन होते आणि विल्यम हेडरबर्न होते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ॲलन ह्यूम हे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. कारण सुरुवातीला कारण हे एक निवृत्त ब्रिटिश अधिकारी होते आणि ते स्वतः उपस्थित होते. विल्यम हेडरबर्न हे सुद्धा निवृत्त होते. नंतर हे सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हेनरी कॉटन सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष नंतर राहिलेले. तर हे 3 लोक होती लक्षात ठेवा की जे इंग्रज अधिकारी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर उमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवलं. त्यांना नखशिखंत इंग्रज असं म्हटलं जातं.
पुढचा प्रश्न बघा, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरचा लेख कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता? तर स्त्री शिक्षणाची दिशा हा जो लेख आहे तर तो प्रकाशित झाला होता राष्ट्रवीर या वृत्तपत्रामध्ये. म्हणजे सत्यशोधक चळवळीचं आणि ब्राह्मणेतर चळवळीचं एक महत्त्वाचं पत्र म्हणून या राष्ट्रवीर या पत्राकडे बघितलं जातं आणि याच्यामध्ये प्रसिद्ध झालेला तो महत्त्वाचा लेख होता. पुढचा प्रश्न बघा, 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं. तर सत्यशोधक समाजाची शाखा करून त्याचं करेक्ट आन्सर येतं भास्करराव जाधव यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं. तर छत्रपती शाहू महाराज हे जे सत्यशोधक समाज आहे या सत्यशोधक समाजाचे मोठे पुरस्कर्ते म्हणून तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, तर त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे खंदे समर्थक भास्करराव जाधव यांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. या ठिकाणी अण्णासाहेब लट्टे वगैरे ते अध्यक्ष नाहीत, हरिभाऊ चव्हाण. ओके, तर करेक्ट आन्सर हे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? आता मुंबईला कोणती कोणती अधिवेशनं झाली हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन होतं 1885चं ते मुंबईला झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्षपद उमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवलं हे आपण ऑलरेडी बघितलं. 5वं अधिवेशन 1889चं झालं होतं, हे सुद्धा मुंबईला झालं होतं आणि याचं अध्यक्षस्थान ओके तर त्यांनी भूषवलं होतं सर विल्यम वेडर्नबर्न. मी मगाशी म्हटलं बघा, मगाच्या प्रश्नामध्ये आला होता सर विल्यम वेडर्नबर्न हे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ज्या पहिलं अधिवेशन झालं त्याला उपस्थित होते आणि यांनी सर विल्यम वेडर्नबर्न यांनी 1889ला मुंबईला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर 1904ला जे अधिवेशन झालं मुंबईला तर त्याच्यामध्ये अध्यक्षपद कोणाकडे होतं? सर हेनरी कॉटन. हे सुद्धा मुंबईलाच अधिवेशन झालं होतं आणि सर हेनरी कॉटन हे काय होते? त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे ही जी दोन व्यक्ती आहेत तुम्हाला दिसत आहेत, एक आहे सर विल्यम वेडर्नबर्न ही व्यक्ती, दुसरी आहे सर हेनरी कॉटन. तर हे काँग्रेसचं जेव्हा पहिलं अधिवेशन झालं तर ह्या अधिवेशनाला हे काय होते? हजर होते. त्याच्यानंतर काँग्रेसचं 31वं अधिवेशन 1915 साली झालं, हे सुद्धा मुंबईमध्येच पार पडलेलं होतं आणि या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं होतं? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांनी भूषवलं होतं. नाव काय आहे? सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांनी भूषवलेलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला दिलेल्या प्रश्नामधून सर्वच्या सर्व बरोबर आहे की ज्यांनी मुंबईला हे अधिवेशन झालं म्हटल्यानंतर, कारण पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते हे आपण ऑलरेडी मगाच्या एका प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला जोड्या जुळवा असा हा प्रश्न आहे. तुम्हाला इथं नावं दिलेत महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि गोपाळ हरी देशमुख. म्हणजे आणि इकडं पुणे, जामखंडी, टेंबू आणि निफाड. याचा अर्थ हे ना समाजसुधारक अ गटात आहे आणि ब गटामध्ये त्यांचं जन्म ठिकाण दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये ना इलिमिनेशन मेथड वापरता येते का बघा. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड या ठिकाणी झाला. म्हणजे रानडेंचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या निफाड या ठिकाणी झाला. ओके, म्हणजे अ ला 4 आहे. त्यानंतर दुसरी व्यक्ती बघूया आपण, गोपाळकृष्ण गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या टेंबू या ठिकाणी झाला. म्हणजे ब ला 3. ओके, म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो 4, 3. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो जन्म आहे, कर्मवीर म्हणतो त्यांना आपण, कर्नाटक जिल्ह्यातल्या जमखिंडी या ठिकाणी झाला. म्हणजे 3 ला इथं तुम्हाला काय येणार? 2 येणार. आणि चौथी व्यक्ती येते ती म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुण्याला झालाय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ना तुम्हाला हे सगळ्याच्या सगळ्या जोड्या या ठिकाणी जुळवता येतील. ओके, तर तुम्हाला इथं पुण्याची जोडी तुम्हाला जुळवता आली. म्हणजे 4, 3, 2, 1 असं कुठं आहे? तर तुम्हाला या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन दिसते या पहिल्या ऑप्शनमध्येच आहे, त्यामुळे खालच्या ऑप्शन्स आपण ते घेतलेलेच नाहीत. तर पर्टिक्युलरली माहीत असेल समाजसुधारक आणि त्यांचं जन्म ठिकाण, त्यावर हे जोड्या लावायचा प्रश्न विचारला होता 2019च्या परीक्षेमध्ये. तर आपलं ॲप्लिकेशन हे नक्की डाउनलोड करा बरं का, कारण बरेच लोक तुमचा रिस्पॉन्स मिळणं खूप गरजेचं आहे. बाकी विषयाचे कोर्सेस सुद्धा आपण आपल्या ॲप्लिकेशनवर लॉन्च केलेले आहेत. तसं तुम्हाला महाराष्ट्र भूगोल असेल किंवा चालू घडामोडीचा कोर्स असेल किंवा त्यानंतर तुमचा राज्यघटनेचा कोर्स असेल, अर्थशास्त्राचा कोर्स असेल, तर सगळे कोर्सेस आपल्या ॲपवर लॉन्च होतात. सामान्य विज्ञानाचा कोर्स सुद्धा लॉन्च होतोय, तर त्याचाही तुम्हाला जास्त बेनिफिट होईल.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे तुम्हाला. पहिलं विधान दिलंय, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. तर कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत म्हटल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. आता 1765 साली जो बक्सरची लढाई झाली, तर या बक्सरच्या लढाईनंतर जो मुघल सम्राट आहे शाह आलम दुसरा यानं ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताची दिवाणी दिली होती. कोणत्या प्रांताची दिवाणी मिळाली होती? बंगाल, बिहार आणि ओरिसा. बंगाल, बिहार आणि ओरिसा कोणत्या प्रांताची? तर 1765 जे युद्ध म्हणतो ना आपण ते, ठीक आहे. तर कुणी दिलं होतं? तर त्यावेळी बंगालचा जो ईस्ट इंडिया कंपनीला मुघल सम्राट होता शाह आलम दुसरा, नाव पण लक्षात ठेवा, शाह आलम दुसरा, ठीक आहे, यांना दिलं होतं. तर याच्यामध्ये मद्रास प्रांत नाही, जर तुम्हाला मद्रासचं दिवाणी मिळाली म्हटले ना, म्हणून हे चुकीचं आहे. मद्रासच्या ऐवजी काय पाहिजे होतं इथं तुम्हाला? बंगाल, बिहार आणि ओरिसा असं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. तिसऱ्या विधानाकडे जाऊया. लॉर्ड कॉर्नवेलिस याने कायमधारा पद्धत म्हणजे 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात लागू करण्यात असल्याची घोषणा केली. मुंबई प्रांतात नाहीये, बंगाल, बिहार, ओरिसामध्ये केली होती. इथं मुंबई दिल्यामुळे चुकीचं आहे, त्याच्याऐवजी बंगाल, बिहार, ओरिसा पाहिजे होतं. म्हणजे तिसरं सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं आहे. चौथं विधान काय म्हणते? प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आता रॉबर्ट कीथ प्रिंगल, त्या प्रिंगलचं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे रॉबर्ट कीथ प्रिंगल, असं हे त्यांचं नाव आहे. आणि 1823 साली त्यांची पुण्यामध्ये असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तुमचं विधान चौथं बरोबर आहे. का चुकीचे ते लक्षात आले, तर हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी म्हणजे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे असं आपण त्यांना म्हणतो. शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली. कधी केली? 1889 मध्ये केली होती. कधी केली होती? 1889 मध्ये. म्हणजे ज्या उच्चवर्णीय विधवा स्त्री आहेत त्यांना शिक्षण आणि आश्रय देणं हा त्याचा महत्वाचा उद्देश होता. तर या शारदा सदन मध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या विधवा विद्यार्थिनी म्हणजे गोदूबाई जोशी. ओके, त्यांचं नाव काय होतं? मूळ नाव होतं गोदूबाई जोशी. ओके, आणि ह्या विधवा होत्या आणि यांच्याशी पुन्हा लग्न केलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह केला होता, हे लक्षात असू द्या. आणि त्यांनाच पुन्हा आनंदीबाई या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये लॉर्ड चेम्सफोर्ड यांना खालीलपैकी कोणी मदत केली होती? आता 1919चा प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली होती. आता हे बाकीची नावं सगळी मोठे लोक आहेत, म्हणजे दादाभाई नौरोजी, चित्तरंजन दास तुम्हाला स्वराज पक्षाच्या संदर्भात बघायला मिळतात. दादाभाई नौरोजी तुम्हाला ईस्ट इंडिया असोसिएशन संघटनेच्या संदर्भात. सुभाषचंद्र बोसचा रोलच येत नाहीये. इथं उत्तर आहे भूपेंद्रनाथ बसू, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, लॉर्ड चेम्सफोर्ड हे त्यावेळेचे कोण होते? तर हे व्हाईसरॉय होते. चेम्सफोर्ड कोण होते? व्हाईसरॉय होते. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणतो, मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते. तर याच्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते होते भूपेंद्रनाथ बोस, की ज्यांनी काय केलं होतं 1919चा प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये. तर हे जे भारत मंत्र्यांचं काउन्सिल होतं, भारत मंत्री काउन्सिल म्हणजे भारत मंत्री मॉन्टेग्यू होते ना, त्यांच्या काउन्सिल मधले एक सदस्य होते भूपेंद्रनाथ बसू, त्यांचा त्या ठिकाणी महत्वाचा रोल आहे, हे इथं लक्षात घ्या. दादाबाई नौरोजींचं तर 1917लाच निधन झाले, त्यामुळे त्यांचा तर तिथं रोल येणारच नाहीये, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे. बालविवाह लादलेलं वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. आता बालविवाह लादलेलं वैधव्य यावर लेख कुणी लिहिले? आता दिल्यातल्या सगळेच पर्याय बघा तुम्ही. बेहरामजी मलबारी असू द्या, पंडिता रमाबाई रानडे किंवा बाळशास्त्री जांभेकर, या सर्व व्यक्तींनी स्त्री सुधारणेसाठी काम केले. पण पर्टिक्युलरली फोकस तुम्हाला करायचं आहे बालविवाहाने लादलेलं वैधव्य. याच्यावरती याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 बेहरामजी मलबारी यांनी. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवा.
तेव्हा पारशी समाजसुधारक आहेत आणि पत्रकार आहेत, तर त्यांनी एक पुस्तकं लिहिली होती, नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड एनफोर्स्ड विडोहुड, म्हणजे बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य यावर टिप्पणी. हे तुम्हाला इथे लक्षात असू द्या. यांनी केलेला प्रयत्न हा महत्वाचा ठरतो, कारण 1891 मध्ये जो संमती वयाचा कायदा संमत झाला त्याच्यामध्ये यांचा रोल महत्वाचा आहे. कोणाचा? बेहरामजी मलबार यांचा. संमती वयाचा कायदा 1891चा. आय होप हा घटक तुम्हाला आता लक्षात आला असेल.